देशभक्ति पर गीत सुंदर सा ऐकूयात और टू बँड बँड पथक नाही मॅडम थांबा आता. रेडी आहेत का? रेडी आहे मॅडम, राहू दे. हां येस. एक राष्ट्रभक्ती पर गाणं वाजवतायत ना? येस येस. नाही म्हणता साहेब. मध्ये नाही. मान्यवरांचा, स्वतंत्र सैनिक व सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, नागरिक बंधू भगिनी, शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थ्यांनो, आपण सर्व आपल्या या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा. देशाच्या स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनानी, हुतात्म्यामध्ये ज्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची आहुती दिली, अशा सैनिकांना विनम्र अभिवादन करतो व त्याग आणि बलिदानामुळे आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा जो उपभोग घेत आहोत, या आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात, त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतोय. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशप्रेमाच्या भावना वर्धित करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेतून जात, धर्म, पंथ, प्रादेशिक विसरून आपण सर्व सहभागी होत आहात. या विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा एकमेव उदाहरण आहे. मित्रांनो, शासनाने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे. बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. 120 एकर जागेत हा प्रकल्प येत आहे. याच्या जागेचा वाटप पत्रही कंपनीला देण्यात आलेलं आहे. यामुळं या प्रकल्पामुळं 900 जणांना थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योगही याच्यामुळं कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा किर्लोस्कर या प्रकल्पाची 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक
मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहेत. या प्रकल्पामुळे 8,000 जणांना प्रत्यक्ष 8,000 आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे. इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनेक डिपार्टमेंट पैकी अल्पसंख्याक समाज विकासाच्या अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. छत्रपती संभाजीनगर या येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाने या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. समाजातील सर्व उपेक्षित घटकांना विकासाच्या या शासनाचे अनेक पावलं उचललेली आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण करणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी सुरू करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनी या योजनेमुळे दरमहा 1,500 रुपये इतका 18,000 रुपये वर्षाला प्रत्येक कुटुंबाच्या त्या भगिनीला देण्यात येईल आणि त्यांच्या आपल्या संसाराला हातभार लागेल. आपल्या जिल्ह्यात 5,32,769 इतक्या बहिणींच्या नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपल्या जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे. आपल्या या बहिणीला वर्षाला 3 गॅस सिलेंडर देण्याचाही अन्नपूर्ण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,68,858 महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2,318 जे रिक्त पद आहेत या विविध स्थापनावर नोंदविलेले असून 2,227 उमेदवारांनी अर्ज केला आहेत. या 6 महिन्यात प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल. याशिवाय त्यांना 6,000 रुपये महिन्याचा विद्यावेतन मिळेल. परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या मराठवाड्याच्या साठी दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी शासनाने 328 कोटी 42 लाख रुपये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून 3 वर्षाची कालावधीमध्ये विदर्भ आणि मराठवाडा 19 जिल्हे 13,400 दुधाळ जनावरांचा वाटप करण्यात येईल. तसेच मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनामी जमीन देवस्थानाच्या जमीन वर्ग 1 करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याचाही सुद्धा लाखो नागरिकांना याचा लाभ मिळेल. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रमाई शबरी या तिन्ही योजनेला मिळून 7,758 घरकुलं पूर्ण मंजूर करण्यात आली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 255.08% इतका सध्या करण्यात आलेला आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत 1161 योजना कामे हाती घेण्यात आलेली असून या प्रगतीपथावर आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर शहरवासियांसाठी नळाला 24 तास पाणी हे स्वप्न नव्हे तर वास्तव्यात होणार आहे. या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रगती पथावर असून महापालिकेचा हिस्सा 822 कोटी रुपयाचा निधी हे शासनाने दिला आहे. याबाबत मी शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमखास मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम गरवारे क्रीडा स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियम साकारणार आहे. या शहरातून जाणाऱ्या खाम नदीचे पुनर्जीवन करण्याचा प्रकल्प जागतिक पातळीवर दखल घेतली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पाची बक्षीस घोषित केले आहे. या शहराला स्वच्छ आणि संरक्षण उत्कृष्ट करण्यासाठी या दिशेने महापालिकेतर्फे 1 तास स्वच्छतेसाठी हा अंतर्गत महास्वच्छता अभियान या राबविण्यात आलेला आहे. नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे. ही एक समाधानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जल समुद्र गाव अभियान हे जे सुरू केले असून अंतर्गत विहिरी पुनर्भरण 570 व रेन वॉटर हार्वेस्टिंग हे 167 कामं सुरू केली आहेत. वटवृक्ष लागवड अभियाना अंतर्गत 6,605
लागवड करण्यात आलेली आहे. या अभियानाच्या रुजवदान करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम केलेले आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विचार या मागे आहे. प्रशासनाच्या स्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमात मी शुभेच्छा देतोय. अशा विविध लोकोपयोगी योजनेच्या माध्यमातून शासन व समाजातील सर्व घटक उन्नती व त्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असते. आपल्या समाजात एकोपा शांतता कायम ठेवून आपली प्रगतीचा वेग राखता येईल. देशातील एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असे आव्हान मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो. आणि पुन्हा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, स्वतंत्र सेनानी आणि विशेष निमंत्रित या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व एकत्रितपणे आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे, जेणेकरून या राज्यामध्ये, देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा, तिरंगा आठवडा, आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण राबली, मला वाटतंय का अनेक जिल्ह्यामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये, वाडी वस्ती, तांडा गाव, ग्रामीण भागामध्येही अनेक शेतकरी असल, शेतमजूर असल, गोरगरीब असल, या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याला विशेष महत्व दिले. आपण बघतोय का आपला आज संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा, सर्व ऑफिसवर, दुकानावर, व्यवहारावर, व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. मी यासाठी सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार मानतोय, त्यांना शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर काही सन्मान आणि पुरस्कार पदक यांना प्रदान करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अशोक प्रल्हाद मानव, त्यानंतर तयार श्री दीपक उत्तमराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर शहर, विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. पुरस्कार प्राप्तीचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर तयारातील श्रीमती राधा काशीनाथ लाटे, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर शहर, विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. श्रीमती राधा किशननाथ लाटे, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर शहर, विशेष सेवा पदकाने सन्मानित. यानंतर तयार राहायचंय श्री उत्तम संभाजी नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. श्री उत्तम संभाजी नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर दिलीप यादवराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, विशेष सेवा पदक यांचा वाढदिवस पण आज आहे, जोरदार टाळ्या जाऊया. श्री अनिल रमेश नानेकर, पोलीस उपनिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर शहर, विशेष सेवा पदक. टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरदार सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे. त्यानंतर नारायण भगवान राठोड, विशेष सेवा पदक ग्रामीणचे आहेत हे. आणि भारत प्रकाश निकाळजे, विशेष सेवा पदक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. यानंतर विद्यार्थ्यांची नावं वाचणार आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 5वी ते 8वी स्वराज अरुण, मुलाचा फोटो काढायचा तुम्हाला फोटो मिळून जाईल. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये सारंग संतोष पवार, एसटी पल्स इंग्लिश स्कूल 91.83% प्राप्त आहे. सागर संतोष पवार, एसटी प्लस इंग्लिश स्कूल. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये श्रेयश अजय निकम, रिमिटल हायस्कूल 87.75. श्रेयस अजय निकम. त्यानंतर सीबीएसई ICSE मध्ये अर्चित संतोष तरक, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 83.22. अरियान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्र कुमार पवार, उंड्रिज हायस्कूल कांचनवाडी 81.2. जिल्हा उद्योग केंद्र छत्रपती संभाजीनगर उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा उद्योग केंद्र ऑटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज MIDC छत्रपती संभाजीनगर. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तारजी, मंत्री अल्पसंख्याक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. दुसरं नाव आहे श्री द्वारकादास भांगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर. यांनाही राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. पुढची नावं मी वाचते आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक बेकायदेशीर कारवायांवर परिणामकारकरित्या आळा घालणारे श्री कुमारसिंग रामचंद्र राठोड PI छत्रपती संभाजीनगर विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येत आहे. नंतर तयार राहायचं आहे श्रीमती परवीन ताराचंद यादव, पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर, केंद्रीय गृहमंत्री पदक. खूप खूप अभिनंदन मॅडमचं. परवीन ताराचंद यादव, पोलीस निरीक्षक, केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर तयार राहायचं आहे श्री अशोक प्रल्हाद. अरे